बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 49 भाऊचा धक्का. आज भाऊचा धक्का किती जणांना खूप जास्त थोडासा पार्शल वाटला. आणि ह्या वीकमध्ये खरंच मला रुचिता तर इतकी विलनने वाटली. या वीकमध्ये रुचिताचे जास्त पॉईंट्स नव्हते पण इतके. या वीकमध्ये मला तर धन्वी जास्त विलन दिसली अकॉर्डिंग टू मी. तुम्हाला काय वाटतं? कारण आपल्याला जास्तीत जास्त राखी आणि तन्वीचे पंगे दिसले इथे आणि रुचिताची जास्त पंगे नाही. रुचिता ठीक आहे, तन्वीच्या कॅप्टन्सीमध्ये थोडाफार त्रास देताना आपल्याला ती दिसली आहे, पण इतका नाही. जास्त करून या वीकमध्ये जर कोणी हायलाईट झालं तर ती झाली होती तन्वी कोलते. आणि तन्वीच्या मागे म्हणजे तन्वी वर्सेस राखी हे बघायला मिळालं आपल्याला जास्तीत जास्त. आणि मग तरीसुद्धा कसं काय मला वाटतं की बोलले रितेश सर, मला तर काही कळत नाही. काही अशी पार्शलिटी करायची. टोळी टीमची यांनी ठीक आहे पहिले तारीफ केली, पण जशी काटा टीम झाली ना, कोण कोण माझ्यावर सहमत आहे बघा. जसं काटा टीम म्हणजे यांनी जेव्हा एक टीम तयार केली, तन्वी, दीपाली, राकेश आणि प्रभू यांनी एक टीम तयार केली आणि त्याच्यानंतर टोळीची तारीफच झाली नाही. कोणी ऐकली का टोळीची तारीफ त्याच्यानंतर? कोणीच नाही. सगळ्यात महत्त्वाचं तर मी आज रोशन भजनकर यांचं एविक्शन झालं आहे. मी हेच म्हणेल, रोशन भजनकर ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे का या घरामध्ये ना एक दिवस पण सर्वाईव्ह करणं खूप मुश्किल असतं. आणि यांनी जवळजवळ 50 दिवसाच्या आसपास जे त्या घरात राहिले ते, तर रोशन भजनकर तुमच्यासाठी मी टाळ्या वाजवेल. मान्य आहे तुमचा गेम नव्हता, तुम्ही टोळीला सोडूच शकले नाही शेवटी. पण त्या घरात जेव्हा आपण राहतो ना, तेव्हा एक एक दिवस आहे ना हा कसा जातो विचार करा. म्हणजे तुम्हाला दरवेळेस आहे ना एक प्रेशर राहतं की तुम्ही एक गेममध्ये आहात, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कोणते मुद्दे उचलायचे, तुम्ही कोणत्या मुद्द्यात चुकीचे दिसाल, कोणत्या मुद्द्यात बरोबर दिसाल, हे तुम्हाला काहीच माहिती नसतं. खूप तुम्ही त्या घरामध्ये जर कोणाचा गेम जर पारखू शकला, ओळखू शकला, तर ती खूप मोठी गोष्ट असते एक. तर त्याच्यामुळे आणि रोशन भजनकर यांना मेन म्हणजे तिथे जाण्याची संधी मिळाली, हीच मोठी गोष्ट आहे बिग बॉसच्या घरात. आणि ते बिग बॉसच्या घरात ते इतके दिवस राहिले, 50 दिवसाच्या आसपास ते राहिले. फक्त एवढंच आहे की त्यांना जेव्हा सांगितलं गेलं की टोळीमध्ये म्हणजे काय म्हणतात, टोळीमध्ये खेळू नका किंवा काय, मागच्याच वीकमध्ये त्यांना जे चुगलीचं दार उघडण्यात आलं आणि सांगितलं की म्हणजे खेळू नका टोळीमध्ये. मला तर वाटतं टोळीपासून यांना तोडायचं होतं. तर मला असं वाटतं की रोशनचं तिथेच थोडंफार चुकलं असेल की त्यांनी ना तिथे ते टोळी सोडू शकले नाही. आणि मला असं वाटतं टोळी सोडू शकले नाही की त्यांचा तो इनोसन्स होता. ते ना इतके चॅप्टर मला कधी दिसले नाही. त्यांनी गेमसाठी अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टी करताना मला दिसले नाही. त्या गोष्टी एक होत्या की त्यांनी ना त्यांच्याप्रमाणे खेळले. ते शेवट टोळीमध्ये होते आणि शेवटपर्यंत ते टोळीतच खेळले. त्यांनी टोळीबरोबर गद्दारी नाही केली. आता त्यांना आपण हे म्हणू शकतो की लोक चुकीचे भेटले की ज्यांनी त्यांच्याकडून त्यांचा फायदा करून घेतला. विशालनी स्वतः रोशनचा गेम डाऊन केलेला आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर विशालने त्याच्या इशाऱ्यावर नाचवलं. तर एक सांगू का, हे सगळे ना गेमच्या पर्स्पेक्टिव्हने आलेले आणि गेमचा विचार हे कोणी ना कोणी असं शोधत असतात की ज्याच्याकडून आपण आपला फायदा करून घेऊ आणि आपली गेम स्ट्रॉंग करून घेऊ. तर ते विशालने त्या गोष्टी केलेल्या आहे. रोशन जो आहे ना, रोशन याच्यामध्ये फसला आणि रोशनला नंतर निघताच आलं नाही. तर हा चॅप्टर पण आहे ना तोच खेळू शकतो जो पहिले बिग बॉस खेळून आला आहे. आणि ते विशाल तर पहिले बिग बॉस करून आला आहे, ते पण हिंदी, त्याच्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आणि रोशन भजनकर आपला साधा भोळा माणूस पडला इकडचा विदर्भातला, त्याला या गोष्टी कळाल्या नाहीत. तर मी हेच म्हणाल, पण जाऊ द्या, त्याचा जो इनोसन्सपणा आहे तो लोकांना चांगला माहिती आहे. आणि रोशन भजनकर इतका दिवस घरात टिकला, सगळ्यात महत्त्वाचं त्याला गेमच्या पर्स्पेक्टिव्हनी त्याने ते गोष्टी कधी केल्या नाही. गेमसाठी त्यांनी असा एक कधी खोटा कंटेंट
कधी त्याने म्हणजे खोट्या कंटेंटमध्ये गेला नाही किंवा मग खोटे मुद्दे उचलले नाही किंवा मग कोणत्या मुद्द्याला खूप मोठं केलं नाही, ड्रॅग नाही केलं. त्याला जेवढे पॉईंट्स बोलायचे तो तेवढेच बोलला. त्यांनी कधी कोणत्याही गोष्टी जाणून बुजून मुद्दे क्रिएट करण्यासाठी जाणून बुजून कोणतेही भांडणं कधी केले नाही. त्याला ज्या गोष्टी चुकीच्या वाटल्या त्याने टोळीच्या विरोधात स्टँड पण घेतला होता, जे आपण बघितलं होतं. तर मी हेच म्हणेल, ओव्हरऑल रोशन भजनकर ना छान खेळला यार. आणि मी सांगते, रोशन नंतर आहे ना, रोशनला खेळायचं नव्हतं म्हणून तो त्याला स्वतःला बाहेर निघायचं होतं असं मला पर्सनली वाटतं. कारण त्याला नंतर जेव्हा बोलण्यात आलं का टोळीचे लोक जे त्याच्याकडनं म्हणजे फायदा वगैरे करून घेत आहे, त्याला ते कुठे ना कुठे मला वाटतं हर्ट झालं असावं. नंतर तो सचिनबरोबर मागच्या 1-2 वीक पूर्वी बघा बसायला लागला होता, जेव्हा त्याला खटकण्यात आलं का तो विशालचं सगळं ऐकून चालतोय वगैरे, मग तो सचिनबरोबर बसत होता. पण जेव्हा सचिनचं एविक्शन झालं तर खूप एकटा पडला होता रोशन भजनकर. कुठे ना कुठे तो त्याच्या भावाला बघत होता. आणि मग नंतर सचिनचं एविक्शन झाला तर तो खूप इमोशनली असं काय म्हणता ना, एक कनेक्शन निघून जातं आणि खूप एकटं पडतं माणूस घरात. रोशन भजनकर एकटा पडला. आणि ना खरं सांगू, त्यांनी स्वतःनीच मला असं वाटतंय ना टास्कमध्ये कोणत्याही गोष्टी दाखवल्या किंवा मग टास्कमध्ये रसने दाखवला किंवा मग तोच घरातनं पूर्णपणे असा लेफ्ट आऊट झाला. स्वतःहून झाला. त्याला कोणी लेफ्ट आऊट नाही केलं, पण त्यांनी स्वतःहून सगळ्या गोष्टी सोडल्यासारख्या मला एकंदरीत दिसत आहे. बघा, बिग बॉसचं घर जे आहे ना ते 24 तास म्हणजे चालू असतं. 24 तास तुम्हाला गोष्टी चालू असतात. 24 तास म्हणजे कॅमेरे चालू असतात. तुम्हाला बहुतेक गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यात महत्त्वाचं तर पण आहे ना, कोणी लोक आहे ना, प्रत्येकाचा स्वभाव सारखा नाही असेल. एखादा जण चॅप्टर असला तर समोरचा पण चॅप्टर असेल असं नाही. एक इनोसन्स लेवल असतो. कोणी खूप खरे असतात, खूप सच्चे असतात. कोणी खोट्या गोष्टी करतात जिंकण्यासाठी, खोट्या गोष्टी समोर दाखवतात किंवा खोटे मुद्दे उचलतात. खोट्या गोष्टी खूप म्हणजे खोटे मुद्दे उचलून खूप ड्रॅग करतात गोष्टी. कोणाच्या तोंडाला झाकणच राहत नाही. जे म्हणजे जो ते एक्सप्रेस जी सुटती ना, त्यांना कळतच नाही ते काय बोलत गेले. जशी काही रुचिता बोलतच जाती, विचारच करत नाही. खरगटे म्हण, हे म्हण, ते म्हण, वाटाण्या म्हण, फुटाण्या म्हण, शेंगदाण्या म्हण, आणि मग नंतर मग तिला ते कळतं ती काय बोलली. तर त्याच्यावर तर मी येणारच आहे, ते खरकटे वगैरे ते बोलली ते. पण इथे रोशन भाऊंनी खूप छान गेम खेळला. मी हेच म्हणत की इथपर्यंत रोशन भाऊ आले, ठीक आहे. त्यांचा जो इनोसन्स आहे ना, त्यांनी स्वतः नंतर हत्यारं टाकून दिली ती, असं मला एकंदरीत त्यांना दिसत होतं. का शेवटच्या 1-2 वीकमध्ये त्यांनी स्वतः हत्यारं टाकून दिली. मला यार घरी जायचं आहे म्हणते माणूस, बोर झाला ना, नाही यार मला घरी जायचं आहे, मला तर रसच नाही राहील. काय सांगावं, ते बोलले पण असेल सचिनला की मला यार घरी जायचं आहे, मला गेम आता मला कोणावरच विश्वास नाही राहिला वगैरे. बिग बॉस 24 तास थोडी आपल्याला दाखवता. बिग बॉस आपल्याला तेच दाखवतात जे त्यांना दाखवायचं आहे. बिग बॉस लोकांना हे कसं दाखवणार की रोशन भजननी स्वतःहून हत्यारं टाकली, स्वतःहून तो तिथं मध्ये बोलला पण असेल की नाही यार मी आता कोणाशीच हे नाही करणार, मी सगळ्यांशी असं लेफ्ट आऊट होतो. आणि ते स्वतःहून लेफ्ट आऊट झाले असेल आणि म्हणूनच त्यांना बिग बॉसला वाटलं असेल की अरे याच व्यक्तीला स्वतःहून घरी जायचं आहे, तर आपण यालाच काढू. प्राजक्ताला काय काढायचं? प्राजक्ता आता थोडीफार ॲक्टिव्ह होताना दिसते, म्हणून प्राजक्ताला त्यांनी नॉमिनेशनमध्ये आणलं होतं. पण प्राजक्ताला त्यांना काढायचं पण असेल, पण रोशनचं हे संभाषण कुठे ना कुठे कॅमेरासोबत किंवा काही ना काही झालं असेल, बिग बॉसने आपल्याला दाखवलं नसेल, असाही विषय असू शकतो. म्हणून त्यांना वाटलं का याला स्वतःहून घराच्या बाहेर जायचं, तर आपण यालाच काढू ना. प्राजक्ताला ठेवू, प्राजक्ताला बघू पुढच्या वीकमध्ये काढू, आत्ता याला काढू, कारण याला स्वतःला जायचं आहे. कारण रोशन भजनकर टास्कमध्ये पण दाखवत नव्हता. जसे अनुश्री ओली, रोशन दादा तू काय घुम्यासारखा उभा होता. तर ते एक प्रकारे ना, काय ज्यांना गेम असा सोडायचा असतो ना, ते नंतर आहे ना टाकून देता हत्यार. नाही खेळायचा भाऊ मला, मी एकटा जाऊन बसतो. नाही की मला टास्कमध्ये इंटरेस्ट दाखवायचा, नाही करायचं मला हे, नाही करायचं मला ते, मी नाही म्हणून सगळ्या गोष्टी करतोय, या गोष्टी असतात. तर मला असं वाटतं की शेवटी रोशन भजनकर स्वतःच बोलल्या तर यार नाही राहायचं मला. म्हणूनच त्यांनी, तुम्ही विचार केला का, ते स्वतःलाच बोलले. इवन टास्कमध्ये तो बोलला होता रोशन की मला असं वाटतं या वीकमध्ये मी जाणार आहे. बघितलं आहे तुम्ही, ते टास्कमध्ये बोलला होता की या वीकमध्ये मी जाणार आहे, तर मला पॉवर द्या. पण ते काय म्हणता दिले नाही त्याला, त्याच्यामुळे तो पूर्णपणे लेफ्ट आऊट झाला त्या गोष्टीचा.
आणि मग त्याचं इविक्शन केलं बिग बॉसने, सिम्पल. पण मी हेच म्हणत, चांगले खेळात. आणि नंतर माणूस आहे ना, काय कसं आहे, प्रत्येकाची मेंटॅलिटी असते त्या घरात राहण्याची. 24 तास त्या घरात ॲक्टिव्ह राहायचं, 24 तास एका गेममध्ये राहायचं, 24 तास एका कॅमेऱ्यासमोर राहायचं, एकदम जपून बोलणं वगैरे, लई गोष्टी असतात यार, लई गोष्टी असतात. काय काय सांगू इथे मी तुम्हाला. सो मी हेच म्हणेल, रोशन भजनकर छान खेळात. आता त्यांना कुठंतरी असं फ्री वाटेल खरंच. आणि त्या गेममध्ये राहणं, खेळणं सोपं भाग नसतं बाई, सोपं नसतं. तेच म्हणाल, ओव्हरऑल चांगले खेळात रोशन, जाऊ दे. आणि मी हेच म्हणाल, तुम्हाला जो प्रॉफिट व्हायचा ना तो झाला आहे. तुम्हाला कोणी ओळखत नव्हतं, आता तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखायला लागला आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि असं तुम्हाला वाटत असेल का जनतेने तुम्हाला काढले, बिलकुल नाही. तुम्हाला बिग बॉसच्या मेकर्सने काढले, बिग बॉसने काढले. तुम्हाला जनतेने खूप प्रेम दिले, जबरदस्त प्रेम दिले. आणि तुम्हाला हे ऐकून ना खूप खुशी होईल का तुम्ही नंबर 4ला नव्हता, तर तुम्ही नंबर 2ला होते. रोशन भजनकर नंबर 2, तर प्राजक्ता होती सर्वात खाली. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या गोष्टी सोशल मीडियावर दिसतात, तर प्राजक्ताचं इविक्शन होणार होतं, तुमचं तर नव्हतं होणार. तुम्ही बॉटमला नव्हते. तुम्हाला लोकांनी भरभरून प्रेम दिले. वोटिंग ट्रेंडमध्ये नेहमी तुम्ही नंबर 1 राहिलात. त्याच्यामुळे तुम्ही जबरदस्त खेळलात, काही नाही. आणि तुम्हाला बिग बॉसचं प्रेम मिळून, जनतेचं जबरदस्त प्रेम आहे तुमच्यावर. आणि तुम्ही जनतेसाठीच गेला होता. आणि मला वाटतं महाराष्ट्रात कोण्यात रोशन भजनकर कोण आहे आता हे समजलं आहे लोकांना. तर जे तुम्हाला आपली म्हणजे ओळख दाखवायला गेले होते तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला, नुसती विदर्भात नाही तर पूर्ण महाराष्ट्राला तुमची ओळख झाली. बॉडी बिल्डर रोशन भजनकर, तर तुम्हाला ओळखलं महाराष्ट्राने. तर जे काम करायचं ते तुमचं काम झालं. सो मी हेच म्हणेल, तर बेस्ट ऑफ लक तुमच्या फ्युचरसाठी. आता पुढे जाऊया आपण, भाऊचा धक्का सुरुवात करूया. भाऊच्या धक्क्याला आणि आपण एक बघितलं की शोमध्ये ना गेमचं डिस्कशन होत नाही. कोणी कोणाला शिव्या दिल्या, कोणी कोणाला काय बोललं, त्याच गोष्टी होत आहेत. आणि आपल्याला जसं दिसतंय का तन्वी ना एक कॅरेक्टर पकडून वावरते घरात. आणि ती तशीच वावरते. आणि तन्वीला ना जास्त काही बोललं जात नाही. आज भाऊच्या धक्क्यावर पण आहे ना, तन्वी ज्याप्रमाणे, तुम्ही बिग बॉसने तन्वीचे किती मुद्देने दाखवले बघा. तुम्ही प्रभूला चोरीमध्ये साथ तन्वीने दिली होती, ते दाखवलं का की तुम्ही प्रभूला साथ दिली तन्वी. या गोष्टी बोलण्यात आल्या नाही. तन्वी सारखं राखीला म्हणते का तू माझं डोकं वापर. त्याबद्दल सुद्धा तन्वीला बोललं जात नाही आहे का तुम्ही कोण. राखी तुमच्यापेक्षा सिनियर आहे, जास्त बिग बॉसचे सीझन केले, तुम्ही कोण त्यांना सांगणार की त्या तुमच्यापेक्षा चांगलं डोकं वापरून गेम खेळताय का. त्यांना असं रागावलेत नाही रितेश सर. तन्वीचे खूप मुद्दे या वीकमध्ये ना यांनी तर घेतलेच नाही, खूप कमी गोष्टी दाखवल्यात. मी हेच म्हणेल. आणि रुचिताचं सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. तुम्ही रुचिताला बोला ना, रुचिता चुकीची आहेच, पण मग तुम्ही तन्वीला का नाही बोलत आहे, हे म्हणणं आहे माझं. रुचिताला बोलताय तर मग तन्वीला का नाही. तुम्ही सगळ्यांना सारखं धरा ना, सारख्या पारड्यात मापा ना. का पार्शलिटी करताय. काटा टीमला सपोर्ट करताय तुम्ही. आम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतातच आहे. बिग बॉसची टीम काटाला सपोर्ट करते. आणि मी हेच म्हणेल, रितेश सरांची काही चुकी नाही. रितेश सरांना एक स्क्रिप्ट भेटते जी ते वाचता. ती मी तर म्हणते त्यांना बिग बॉसचे तुम्हाला वाटत असेल की एपिसोड बघत असेल, त्यांना वेळ नाही आहे एवढा एपिसोड बघायला. ते छत्रपती शिवाजी महाराज चित्रपटात व्यस्त आहे नाही का. म्हणजे त्यांना इतका एक्स्ट्रा वेळच नसतो. इवन रितेश सर असो किंवा सलमान सर असो, त्यांना पण एवढे एपिसोड बघायला वेळच नसतो. ते त्यांचे चित्रपटात, त्यांचे ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये खूप बिझी असतात. रितेश सर असो किंवा काय, ॲक्टरची लाईफ खूप बिझी असते, त्यांना इतका वेळ नसतो. त्यांना ते थोडेफार रील्स वगैरे कटत असेल, ज्या गोष्टी, जे मुद्दे खूप जास्त झाले ते मुद्दे ते बघत असेल, किंवा मग बिग बॉसचे मेकर जे त्यांना दाखवत असेल ते मुद्दे, या पण गोष्टी होत असतील. आणि मग कानात जे सांगितलं जातं ना रितेश सरांच्या किंवा मग कोणाच्याही असो होस्टच्या, तर तेच यांना बोलावं लागतं. मेकर्सप्रमाणे मागावं लागतं. हे काय स्वतःचा भावसा धक्का घरून घेऊन नाही आहेत का मला याला हे बोलायचं आणि मला याला इतकंच बोलायचं आहे. त्यांना मेकर्स सांगताना ते तसंच बोलत असतात, समजलं. त्याच्यामुळे तुम्ही रितेश सरांना बोलूच नका की बाई रितेशने हे नाही केलं आणि रितेशने ते नाही केलं आणि मग महेश सर एकदम भारी होते आणि असं काही नाही. त्या मेकर्स जे सांगताना त्यांना ते करावं लागतं आणि ते बोलावं लागतं, सिम्पल आहे.
आणि तन्वीने मी जसं बोलली का प्रभूला साथ दिली हे बोलण्यात, चोरीला साथ दिली हे बोलण्यात नाही आलं. आणि राखीला ठीक आहे तुम्ही बोलू नाही शकत, राखीने तिच्या खांद्यावर शो उचललाय आणि जबरदस्त उचललाय. आणि राखीला तुम्ही बोलू शकत नाही हे मी मान्य करते, कारण राखी तेच करते जे मेकर्सने तिला सांगितलंय. त्याच्यामुळे राखीला हे बोलू शकत नाही. हे सगळे मुद्दे जी राखी क्रिएट करते कोणाच्या दमवर, तिला माहिती बिग बॉस तिला काढणार नाही, तिचा जेवढा कॉन्ट्रॅक्ट आहे तेवढीच ती राहणार आहे. इवन राखी म्हणतही असेल मला म्हणजे माझा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाला तर मला बाहेर काढा, बोलली पण असेल 2 वीक झाले माझे काढा, तर बिग बॉसने समजावलं पण असेल का नाही राखी तुम्ही अजून राहा, 2 हप्ते राहा, 3 हप्ते राहा म्हणले असेल, कोणी बघितलं. त्याच्यामुळे यांनी 3 वाईल्ड कार्ड आणल्या. आत्ता का आणलंय, कदाचित राखीचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे ना यांनी 1-2 हप्ते अजून थोडासा वाढवून घेतला असावा, 2-3 हप्ते, आणि मग हे वाईल्ड कार्डनी काहीतरी करावं. यांना पण बाहेरून समजून सांगितलं असेल का तुम्हाला कसं खेळायचंय, काय करायचंय, काय नाही सगळं. आता हे किती करता यांनी, हे जेव्हा ते शो उचलतील 3 वाईल्ड कार्ड येणार आहे, मी त्यांचे नाव तुम्हाला सांगितले ऑलरेडी. संकेत येतो, संस्कृती येते आणि रेवा येते. तर हे येतं, इवन आले पण असेल एंट्री, आज रात्री आपल्याला भेटून जाईल प्रोमो तसा. आणि हे आल्यावर हे शोला किती मीठ मसाला काय तडका देत आहे बघूया. यांनी शोला चांगलं उचलल्यावर मग ते राखीला काढतील, समजलं का. त्याच्यामुळे त्यांनी 3 एंट्रीज केल्या, वाईल्ड कार्ड एंट्रीज. राखीला मला वाटतं जसं रितेश सर बोलले बघा तुम्ही, रितेश सर म्हणे की राखी तुम्ही का सारख्या म्हणत असता, मी 1 वीकच्या कॉन्ट्रॅक्टला आली, 2 वीकच्या कॉन्ट्रॅक्टला आली, तुम्ही राहा आणि तुम्हाला लोकांना तुमचा गेम खूप आवडतोय. ही तारीफ झाली आहे राखीची विकेंडचा भाऊच्या धक्क्यावर. आणि राखीला जास्त बोललं जात नाही, त्यामुळेच बोललं जात नाही कारण ती मेकर्सचं ऐकून चालते. येस. आणि गिफ्ट मिळालंय बाई, शब्दकोश मिळालाय कोणाला, रुचिताला. आणि सागरचं काही कळत नाही, सागर मध्येच राकेशवर भडकला, काय गरज होती याला, म्हणजे त्याचं मध्येच काहीतरी चालतं. जेव्हा राकेश बोलला ठीक आहे संचालकांचं होतं तर संचालकांचा तो टेक घेतला नाही, मग सागर मध्येच भडकायला लागला राकेशवर. तुम्ही जसं चुगलीचं दार उघडलं, टोळीची पूर्ण चुगली दाखवली, काटा टीमची चुगली तुम्ही कधी दाखवणार आहे. तन्वीनी जे राकेशबद्दल बोललंय त्या चुगल्या करते त्या तुम्ही कधी दाखवणार आहे बिग बॉस, हे मला तुमचं विचारण आहे. नक्की सांगा मला की कधी तुम्ही काटा टीमला त्यांच्याच टीमच्या ज्या चुगल्या आहे ना त्या कधी दाखवणार आहे. मला असं वाटतंय का तन्वी किंवा राकेश यांच्यापैकी दोघांपैकी एक जण विनरची ट्रॉफी हातात घेणार आहे. तन्वीला ज्याप्रमाणे बिग बॉस साथ देत आहे ठीक आहे, पण राकेशला पण तेवढाच सपोर्ट आहे. तुम्ही किती जण ॲग्री करता, राकेश किंवा तन्वी दोघांपैकी एक जण ट्रॉफी उचलणार बिग बॉसची. बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर तन्वी कोलते किंवा राकेश बापट. तुम्ही ॲग्री आहात की नाही मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तर या सगळ्या गोष्टी गाईस. तर भाऊच्या धक्का आहे बघा, रितेश सरांनी कुठून चालू केला की खूप दमदार होता हा आठवडा, खूप दमदार होता. मग राखी बिग बॉस मराठी सोडून बिग बॉस दुबई चालू केलं इथे. राखीने हेअरकट कोणता केला आहे, तो कट कोणता आहे. मग राखी बोलली का राकेश कट आहे, मग रितेश सर बोलले नाही हा ब्रेकअप कट आहे. या गोष्टी झाल्या. मग राखी तन्वी राकेशचं इथं भावा बहिणीचं नातं आहे असं, आणि आज तर बाई राखीचं स्वयंवर दाखवणार राकेश बरोबर आपण जर प्रोमो बघितला असेल तर. म्हणून हॅशटॅग रा 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 चालू आहे असं बोलले ते. मग तन्वी बहीण म्हणून दादाच्या लग्नाची तयारी करा असं सांगितण्यात आलं रितेश सरांकडनं. राकेश तुमचा तुंबींचा शोध आता पूर्ण झाला आहे. राखी सावंत बापट की राकेश बिन बापट आहेत असं तुम्ही सांगा, हे सगळं रितेश सर बोलत होते. मग राखी सावंत बापट आहे हे बोलले रितेश सर. आणि राखी खूप रडत होत्या सिंगल आहे म्हणून. तर उद्या राखीसाठी सरप्राईज आहे. तर हेच आहे की संकेत पाठक हे येत आहे वाईल्ड कार्ड म्हणून. आता बघूया राखी यांच्याकडे जाते का, पण मला नाही वाटत. राकेश आवडतो त्यांना. त्याच्यानंतर आपण बघूया
तन्वी कोलते किती बोलते, गेम तुमचा कंट्रोलमध्ये होता पण आता राहिलेला नाही. इतका मुद्दा खेचते, लोकांना बोर करताय तुम्ही. सुरुवात कॅप्टन्सीची चांगली झाली, पण शेवट राखीने जे राखीचा गेम आहे, एक लक्षात ठेवा, राखीचा गेम इन्स्टिगेट करण्याचा आहे आणि ते या गेममध्ये तुम्ही फसलात आणि तुम्ही इन्स्टिगेट झालात. ते त्या करताय तर तुम्हाला तन्वी तुम्हाला ट्रिगर करताय आणि तुम्ही ट्रिगर होताय तन्वी, हे बोलण्यात आलं. तुम्हाला सुचलंच नाही, पण आहे ना तुम्हाला तुमच्यावर प्रेक्षक खूप नाराज आहे हे सांगण्यात आलं. तुम्ही रिस्पॉन्ड नाही करत, तुम्ही डायरेक्ट रिॲक्ट करतात. त्यांनी आरडाओरडा केला का तुम्ही आरडाओरडा करतात. आणि आयुष्य आणि तुमची ठीक आहे ना मैत्री होती, तुम्ही लगेच बोलायचं होतं, आमच्या दोघांची मैत्री होती, विषय संपला होता तिथेच. मग तुम्ही चालू झाल्या की माझ्या घरचे बघताय, माझ्या आई बघतीये आणि माझे हे बघताय. अहो तुमच्या घरच्यांना जर विश्वास असेल ते मला सांगा, तुमच्या घरचे तन्वी कोलतेवर विश्वास ठेवणार की राखी सावंतवर विश्वास ठेवणार, हे तर माहिती पाहिजे तुम्हाला, की ते स्वतःच्या मुलीवर विश्वास ठेवतील. तुम्ही एवढंच बोलायचं होतं का आम्ही दोघं फ्रेंड्स होतो, विषय संपला होता. हाच विचार करता की कसा टास्क रद्द करावा संचालक होता आणि तुम्हाला बघायचं होतं का रूल्स कसे पाळले जात नाही हे बघायचं होतं, तर तुम्ही तिकडं रुचिताबरोबर आरडाओरडी चालू केली. तुम्ही इतक्या चिडल्या दीपालीवर की तन्वी स्ट्रॉंग कंटेंडर आहे कुठेतरी, पण हरवलेली दिसली असं आम्हाला वाटलं. तुम्हाला स्ट्रॉंग समजलं आम्ही, पण तुम्ही वीक दिसल्या आणि तुम्ही दीपाली ताईंवर ज्या ओरडल्या. नंतर मला तर हेच कळते हे का पण नाती. मग ही तन्वी म्हणते मी त्यांना आईसारखं समजते म्हणून मी त्यांच्यावर ओरडले. आता आपण एखाद्या आपल्या आईवर ओरडत नाही का नाती आणता इथे मध्ये. हा दादा आहे, तो भाऊ आहे, ती बहीण आहे, आता आई. स्वतःची चुकी लपवायला निदान आईचं नातं तर नका ना मध्ये आणू. त्या म्हणताय जसं मी ना आईवर घरी चिडते ना, नको त्रास देऊ दे, मला एकटं सोडतो तसं मी त्यांना बोलली दीपाली ताईंना. बैचे सर बोलले प्राजक्ता तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये बऱ्याच वेळा बोलताना दिसल्या की तन्वी खरी आहे की फेक आहे. तन्वी खरी आहे की फेक आहे प्राजक्ता म्हणते. मग ती ना एक कॅरेक्टर पकडून चालते, नंतर ती कॅरेक्टर शिफ्ट करते आणि ऐकून घेत नाही तन्वीचं खरं रूप हे आहे. मग तन्वी बोलली माझा राग आणि प्रेम सगळं खूप एक्स्ट्रीम आहे, मी प्रेम पण असं म्हणजे काय म्हणता यार वेगळ्या लेवलला जाऊन करते आणि राग पण वेगळ्या लेवलला जाऊन काढते, व्यक्त होते. तर मला कंट्रोल नाही स्वतःवर, प्रेमातही आणि याच्यातही रागातही, असं तिचं म्हणणं आहे. तर मग ती म्हणे मी बाथरूमला गेले आणि सर्वांना अचानक बाथरूम आली, सगळे माझ्या जवळ आले आणि मला माहीत नव्हतं का हे सगळे गँगअप करून आले, हे सगळं ठरवून आले होते. आणि नंतर मला एकटं मी बाहेर आले आणि मी बघते तर काय हे सगळे 5-6 जण मला बोलायला आले. आणि मला म्हणताय मी फेक नाही सर, पण मी अशीच आहे. पण मला जेव्हा असं वाटतं की मी राग मी कंट्रोल करते, जेव्हा वाटतं मला बोलावं तर मी बोलते. रितेश सर बोलले तुम्ही जे ठरवलं होतं कॅप्टन्सीच्या सोयी सुविधा वापरणार नाही, तुम्ही ते ताक करायच्या होता, तो ठीक आहे तुमचा डिसिजन होता आणि तुम्ही डिस्कम्फर्ट घेतला तो. पण ब्रॉन्झ रेशन कार्डमध्ये एकच बाथरूम होतं आणि तिथं 10 जण वापरणार होते, हा विचार करायला हवा होता तुम्ही. आणि तुमच्यामुळे तुम्ही अजून 11वे ॲड होणार होता त्याच्यात, तुमच्यामुळे बाकीच्यांना त्रास होत असेल तर काय फायदा मग तुमच्या कॅप्टन्सीचा. जमिनीवर झोपताना त्याचा विचार तुम्ही करायचा. कसं आहे आपल्या पदाचं महत्त्व हे आपल्याला कळायला पाहिजे, आपलं पद काय आहे. जर ते सोडायचं होतं ना तर ते पूर्णपणे सोडायचं होतं. कॅप्टन्सी सोडायची होती ना तर कॅप्टन्सीच्या रूममधनं बाहेर यायचं होतं आणि सगळ्या सोयी सुविधा सोडायच्या. हे काय अर्धवट सोडायच्या आणि अर्धवट धरायच्या, असं करायला नव्हतं पाहिजे. एकदम बरोबर. तर तुम्ही जर सोडायच्या होत्या तर सगळ्याच सोडायच्या होत्या, समजलं. त्या कॅप्टन्सीसाठीच प्रिव्हिलेज असतात आणि ते कॅप्टन्सीसाठीच असतं. हे काय दिसतंय आम्हाला की सगळंजण येत आहे कॅप्टन्सी रूममध्ये, झोपताय काय, लोळताय काय, बसताय काय. शेवटच्या दिवसांमध्ये ना तुम्ही खूप चुक्या केल्या आहेत तन्वी, असं मी सांगण्यात आलं. नंतर रितेश तन्वी बोलली हो सर मी चुकली, सॉरी, मी माफी मागते, पूर्ण महाराष्ट्राची सर तुमची मागते माफी, असं बोलली तन्वी. नंतर तन्वी
सॉरी वगैरे बोलली. नंतर रितेश सर बोलले नवीन चालू झाले गँगअप करायचं. राखी आणि सर्वांनी तन्वीवर गँगअप केलं. बाथरूममध्ये गेल्या. रुचिता पण गेल्या मागे. आणि तन्वी असली का रुचिता तर पाहिजेच इथं. रुचिता तर असलीच पाहिजे तन्वी असली की. मग तुम्ही सांगायला गेला की कॅप्टनला प्राजक्ता तुम्ही नेहमी म्हणता का महाराष्ट्र बघतोय चुकला तर. आणि तुम्ही स्वतः चुकल्या त्याचं काय. मग तुम्ही स्वतः चुकलं तर महाराष्ट्राने काय करायचं. डोळ्यावर पट्टी बांधून घ्यायची का. मग विशाल बोलला की राखीने मला प्राजक्ताला म्हणजे सांगायला लावलं की तन्वी बाथरूममध्ये गेली आहे तर आम्ही बोलायला गेलो पण ते ऐकूनच घेत नव्हती भाऊ. मग रितेश सर बोलले पण विशाल तुम्ही चौघं गँगअप करून कसं काय गेले. प्राजक्ता बोलल्या की तिला रंगे हात पकडू. प्राजक्ता तुम्ही जर एवढं बोलताय तर तुम्ही एकदा तन्वीला का या गोष्टी समजावून नाही सांगितल्या. तुम्ही जसं सांगताय ना ते सर्व चुकीचं आहे. आणि प्रभूवर पण तुम्ही ते केलं. तो गार्डन गँगअप केलं. प्रभू गार्डनमध्ये बसला होता तो त्याचा शांत बसला होता. तर तुम्ही काहीतरी बोलल्या प्राजक्ता. आणि तुम्ही मग प्राजक्ता बोलली त्यांनी पहिले ना केलंय हे भाऊ. तुम्हाला सर्वांना विचारून बघा तुम्ही हे पहिले प्रभूने केलंय भाऊ. तर रितेश सर बोलले मला नका शिकवू. तुम्ही मला नका सांगू का प्रभूने काय केलंय काय नाही. मी आता सध्या तुमच्याबद्दल बोलतोय ना तर तुम्ही फक्त तुमच्याबद्दलच बोला. मग रितेश सर बोलले मी बघतोय मला तुम्ही सांगायचं नाही आणि मला विचारायची पण गरज नाही कोणत्या कंटेस्टंटला. नाहीतर एक काम करा तुम्ही इथं उभं राहा माझं काम करा मी जातो इथून. मग रुचिता काय शब्द वापरता तुम्ही. एक नाही खूप आहेत त्याच्यावर तर मी येणारच आहे. मी पूर्ण एपिसोड करणार आहे तुमच्या या बोलण्यावर. आता तुमचा तो विषय नाही घेत. तुमच्या विषयावर थोड्या वेळाने येतो मी. तर गँगअपचा विषय चालू होता. अनुश्री बोलल्या होत्या की सर्वजण का बोलताय. प्राजक्ताचा मुद्दा आहे ना तिला बोलू द्या फक्त. तर सर्वजण बोलत होते. आणि जर तुम्ही आणि नंतर तुम्ही बोलल्या अनुश्रीला की चुकीचं मग अग्रेशनमध्ये कोणाला समजून घ्यायचं. खरं म्हणजे ना अग्रेशनमध्ये कोणाला समजून घ्यायचं कोणाला नाही कळत नाही. आणि मग तुम्ही अनुश्रीला बोलले तुला भेटलं ना भाऊच्या धक्क्यावर तुझी तारीफ होणार आहे टेन्शन नको घेऊ असं बोलले. तुला चांगलं दिसायचं ना तू चांगली दिसली आता असं बोलले. अनुश्री बोलली हो बोलता भाऊच्या धक्क्यावर तुझी तारीफ होणार आहे असं बोलले होते हे असं हिने रितेश सरांना सांगितलंय. आता मग रितेश बोलले मराठीत एक वाक्य आहे निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे ते आपली जेवढी निंदा करते ना तेवढं चांगलं असतं हे आहे आपल्यामध्ये. मग आपल्या बाजूला ज्या कौतुक करणारी व्यक्ती नसेल ना तर ते बाजूला हो पटत आहे. पण या घरात सर्वजण इक्वल आहेत असं रितेश सर बोलले की या घरात सर्वजण जे आहेत ना ते इक्वल आहेत. आणि हे जे भांडण प्रभूने चालू केलं होतं मग 1 2 3 4 मग प्रभूवर सर्वच आवाज चढवत गेले. आणि मग कुठे ना काय झालं की प्रभूचा आवाज जो आहे ना म्हणजे एकदम बसला गेला आणि यांचे सगळ्यांचे आवाज मोठे झाले. या गोष्टी दिसल्या आपल्याला. आणि हा सर्व वाद चालू झाला. तर रितेश सरने दिसतंय ना महाराष्ट्राला मग बघू द्या आणि मग तुम्ही विचार करा. मग हा सर्व वाद प्रभू कुठून चालू झाला हे प्रभूला विचारण्यात आलं. प्रभू म्हणे मी चावी काढली होती त्या नॉमिनेट करता मला दर वीकला आणि मला नेहमी वीक म्हणतात त्याच्यामुळे मी चावी काढली मला त्यांच्यावर राग होता. रितेश सर बोल तुम्ही चावी चोरली कोणाच्या पर्सनल स्पेसमध्ये जाऊन चोरली. कोणाची वस्तू पर्सनल स्पेसमध्ये जाऊन काढणे ही चोरीच असते. त्याला भाऊ ते बेडवर विसरल्या ते बाहेर सोफावर विसरल्या गार्डन एरियात विसरल्या मग तुम्ही उचलली ती गोष्ट वेगळी. पण त्यांनी ती त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये लपवून ठेवली होती ती तुम्ही काढली तर ही चोरीच झाली. आणि बिग बॉसची टीम असो किंवा रितेश सर असो चोरीला कधीही सपोर्ट करत नाही. तर सर मग तन्वीला पण बोला ना तन्वी पण तर साथ देत होती माझं हे म्हणणे. नंतर तुम्ही जेवढे चुकीचे आहात तेवढ्याच चुकीची प्राजक्ता पण आहेत. तुम्हाला माहिती आहे घरात चोरी होते तर हा हलगर्जीपणा तुम्ही का केला. अहो अनुश्रीला विचारायला तिने तर अशा जागेत चावी लपवली ना तिथं कोणी चुकून पण हात नाही घालू शकत. तर यार आपल्याला पण नाही माहिती यार अनुश्रीने चावी कुठे लपवली. पण आता आपण थोडंसं विचार करू शकतो का कुठे लपवली असेल. मग प्रभू मला चावी त्यांच्याजवळ द्यायची नव्हती असं प्रभू म्हणतोय. मग रितेश सर म्हणता हो बिग बॉसला माहिती आहे तुम्ही कॅमेऱ्यात बोलला ती कॅमेऱ्याला सर्व दिसतं हो तुम्हाला पर्सनली असं कॅमेऱ्यात जाऊन सांगायची गरज नाही. कॅमेऱ्यात सगळ्या गोष्टी कॅप्चर होतात त्याच्यामुळे तुम्हाला जाऊन सांगायची गरज नाही म्हणजे महान बनायची गरज नाही. तुम्हाला काय वाटतं का मी लय भारी काम केलं मग मी कॅमेऱ्यात जाऊन सांगितलं असं नाही.
बिग बॉस सगळ्या गोष्टी कॅप्चर करत असतात, आम्हाला सगळं माहिती असतं की तुम्ही काय करताय काय नाही. रितेश सर बोलले का रोशन तुम्ही गेमच खेळत आहे. मागच्या हप्त्यात मी बोललो होतो का नॉमिनेशनमध्ये राकेशला, हे बघा राकेशने डील केलं होतं तुमच्याबरोबर. रोशन स्वतःसाठी खेळायला राकेश पळणार होता पण तुम्ही का केलं असं? तुम्हाला प्राजक्ताला वाचवण्यासाठी 2 लोकांनी आदेश दिले होते. रिक्वेस्ट नाही केली, तुम्हाला 2 लोकांनी आदेश दिले आणि मग रुचिता आणि ते आदेश देणार ते रुचिता आणि विशाल का रोशन दादा धावू नको, प्राजक्ता नॉमिनेट होईल, धावू नको. म्हणजे हे बघा, हे सगळे ना विशाल कोणासाठी करत होता? विशाल स्वतःसाठी करत होता, कारण प्राजक्ताच्या गळ्यात कदाचित विशालचं होतं, त्याच्यामुळे विशालला स्वतःला वाचवायचं होतं म्हणून त्यांनी रोशनचा वापर केला. कळालं का तुम्हाला या गोष्टी? का रोशन धावू नको. मग त्याच्यानंतर मग राखी नॉमिनेट होणार होती आणि मग मे बी राखी नॉमिनेट झाली असती तर इथं राखी धावणार होती, कारण राखीला प्राजक्ताला, राखीने मग प्राजक्ताला नॉमिनेट केलं असतं. या सगळ्या गोष्टी होणार होत्या. कळालं का तुम्हाला? कारण मग या मग प्राजक्ता नॉमिनेट होणार होती. आता तुम्हाला कळालं का की राकेशच्या गळ्यात रोशनचा फोटो होता आणि रोशनच्या गळ्यात होता तो राखीचा फोटो होता. तर राखी म्हणे मला रोशननी वाचवलं तर मग मी प्राजक्ताला वाचेल, आणि प्राजक्ता म्हणे मी वाचली तर विशाल मी तुला वाचवेल. कळालं तुम्हाला? डील ही काय होती? ही डील होती यांची, ठीक आहे. पण नंतर राखीने यार स्वतःला नॉमिनेट केलं आणि प्राजक्ताला वाचवलं. तर राखीने हे सांगितलं पण आहे का मला यांनी सगळ्यांनी डोकं खाल्लं, मला डोकं बधीर करून टाकलं तन्वीने. आणि आपण बघतच होतो तन्वी वरतून किती ओरडत होती यार, किती ओरडत होती, राखी माझं डोकं घे विकत, राखी माझं डोकं घे विकत, आणि पुढे जाय. आणि प्राजक्ता इकडं नको करू, विशाल इकडून म्हणते, ती पूर्णपणे हँग होऊन गेली आणि मग ती डायरेक्ट पुढे निघून आली, प्राजक्ताला वाचवलं आणि स्वतः नॉमिनेट झाली. मग हे सगळं बोलण्यात आलं. रुचिता स्वतःसाठी खेळी सेफ झाली. रुचिता बोलली होती, आपण बघितलं का मी आता सध्या टोळी वगैरे काही नाही, मला स्वतःला वाचवायचं आहे, मी नॉमिनेशनमध्ये स्वतःला वाचवणार, मी कोणाचाच विचार नाही, मी स्वतःचा विचार करते आता सध्या, मी टोळीचा विचार नाही करते. मग राखी तुम्ही स्वतःसाठी का नाही खेळा जसं रुचिता खेळली, हे राखीला बोलण्यात आलं. तर राखीने सांगितलं मला यांनी सगळ्यांनी येडं करून ठेवलं, तुम्ही का, आणि तुम्ही असं का सांगता की मी 1 वीकसाठी आले, 2 वीकसाठी, लोक तुम्हाला खूप पसंत करताय त्याच्यामुळे तुम्ही असं बोलूच नका. मग राखी म्हणते राकेश नॉमिनेट झाल्यामुळे मी शॉक झाली होती म्हणून मी स्वतःलाही नॉमिनेट केलं, राकेश जाईल घराच्या बाहेर तर त्याच्यावर मी पण जाईल. वा, हे सांगितलं आणि सगळेजण हसायला लागले. आणि ती मला तर हार्ट अटॅक येणार होता, राकेश नॉमिनेट झाला हे ऐकून मला हार्ट अटॅक येणार होता ती म्हणते. मग रितेंद्र तुम्ही जे केलं मला काही नाही समजलं, कारण तुम्ही डोकं धरलं आणि तुम्ही म्हणताय मला हार्ट अटॅक येणार होता. मग रितेश सर बोलले राकेश तर चार्मिंग आहेच, एक रोमॅन्टिक हिरो तर आहेच. मग ही राखी बोलली माझं प्रेम आहे, राकेश माझं प्रेम आहे, मला मायग्रेनचा त्रास आहे, मी मला काहीच कळत नव्हतं, मी डोळ्यांनी बघू का मी कुठून बघू मला काहीच कळत नव्हतं. लई भारी बोललं होते यांनी, सगळेजण हसत होते. रितेश म्हणले की ते तर आहे. मग राकेश ती नाही, राकेश सार्वजनिक आहे, राकेश सार्वजनिक आहे. दीपाली राकेशला अशी साडी दाखवते, बघ कशी दिसते मी, लय भारी दाखवत होती राखी. आणि मग ती म्हणे अरे मग त्यांचा बॉन्ड आहे, ते फ्रेंड्स आहे असं म्हणता येते. मग रितेश सर म्हणताय हा त्यांचा बॉन्ड आहे ते फ्रेंड. राखी ती तुमचा जेम्स बॉन्ड आहे का? मग रितेश म्हणता मग या घराचे ते जेम्स बॉन्ड आहेत. राखी म्हणते तेच आहे 007 डचक्या आणि सगळे हसायला लागले इकडं बरं. राखी म्हणजे काय बोलू यार, खतरनाक आहे राखी, खतरनाक आहे, खरोखर खतरनाक आहे राखी, जबरदस्त. मग इकडं रितेश सर बोलले का तुम्ही राकेश तुमच्या मनासारखं झालं नाही का तुम्ही डायरेक्ट गेम टास्क थांबवता आणि रद्द करतात. हे राकेशला बोलण्यात आलं रितेश सरांकडनं की तुमच्या मनासारखं झालं नाही तर तुम्ही ना टास्क थांबवता, रद्द करता. हो नाही यार, मागच्या वेळेस तर कैचीच घेऊन आला, डायरेक्ट ती वेणी कापून टाकली. आणि समजा तिथून मागून कोणीतरी ते असं कैचीने कापत होता, मागून आला असतं, एखाद्याच्या पाठीत वगैरे ती कैची घुसली असती, लागली असती, हाताला लागली असती, मग
या मोठ्या गोष्टी ना बाई, हे सांभाळावं लागतं. हां, मग नंतर तुम्ही म्हणे रितेश सर बोलले, तुम्ही बोलले टास्क रद्द करता, मग नंतर बोलले बजर उखाडून फेकून देईल. हां, तर आम्ही सगळे शॉक झाले. तुम्ही ना राखीला शॉक करताय, तुम्ही जनतेला शॉक करताय, आणि तुम्ही बिग बॉसच्या घरातल्या कंटेस्टंटला पण शॉक करताय, तुम्ही आम्हालाही शॉक करताय, सर्वांना शॉक करताय. मग ना येलो लाईन क्रॉस करायची नव्हती तर कोणी कुठेही उभं राहणार होतं. हां, तर मग राकेशनी ही एक गोष्ट सांगितली ना, ती मला पटली. बघा, राकेश म्हणतोय का विशाल जसा फिजिकली स्ट्रॉंग आहे तसा मी नाही आहे. आता आपण ते बघू शकतो विशाल किती स्ट्रॉंग आहे यार फिजिकली. तर राकेशचं म्हणणं का हा मला लोटून देईल, मला लागू शकतो, मला इजा होऊ शकते. आणि विशाल टास्कमध्ये कसा अग्रेसिव्ह होतोय पाहिलं त्यांनी, तन्वीला पाय खेचून ओढताना पाहिलं त्यांनी. आणि टास्कमध्ये काही झालं तर राकेशलाही माहिती का बिग बॉस पण स्टँड घेणार नाही या गोष्टीत. त्याच्यामुळे राकेश आहे ना स्वतःला आहे ना सांभाळत होता, लागू नये वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी. आणि विशाल जो आहे ना त्याला टीज करत होता म्हणून तो चिडला होता. कळालं आता हे गोष्टी. विशाल त्याला टीज करत होता. विशालने स्वतः याच्यात कबूल केलं भाऊच्या धक्क्यावर का मी त्याला चिडवत होतो, भाऊ तो जिथं उभा राहायचा मी तिथं उभं राहत होतं. मग हे पण तर चुकीचं आहे. तो स्वतःला वाचवत होता असं मला वाटतंय. आणि राकेशला असं वाटत असेल का तो जिम मारतो किंवा मग तो घेतो बाई सप्लिमेंट्स त्याच्यामुळे तो स्ट्रॉंग आहे, आणि आहे तो स्ट्रॉंग, आणि त्याला वाटतं मला नको बाई ढकलून द्यायला, लागलं वगैरे. आणि आपल्यालाही माहिती का बिग बॉसच्या घरात एकदा लागलं ना तर तो गेम तसा सोडून निघून. मागच्या वेळेस बघा एका कंटेस्टंटला फ्रॅक्चर झालं होतं, तर ती चांगली खेळत असताना बाई म्हणजे टास्क खेळताना तिला हात फ्रॅक्चर झालं, घर सोडून जावं लागलं होतं बाई तिला. मग हे राहून जातं ना सगळ्या गोष्टी, म्हणून तो स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होता, मी हेच म्हणेल. तर त्यांनी ते समजून पण सांगितले आणि ते काही पण कंटेस्टंटला पटलं पण आहे. आणि राकेशचं म्हणणं का संचालक पण मध्ये काही बोलत नव्हते, म्हणजे सागरन ते. तर सागर बोलला माझ्यावर येऊ नको, माझ्यावर येऊ नको. तिथं बाई सागरन राकेश चालू झाले, भाऊंसमोरच चालू झाले, म्हणजे रितेश सरांसमोर. रितेश सर म्हणे माझ्या मागवून तुम्हाला भरपूर टाईम आहे, भरपूर बोलत बसा, भरपूर भांडत बसा, एकमेकांच्या गच्च्या पण काय बोलणार यार आता. मग आहे ना तुम्ही भरपूर भांडत बसा पण माझ्यासमोर या करू नका, पहिले माझं हे सगळं क्लिअर होऊन जाऊ द्या. कसं आहे मी तुमचा रिस्पेक्ट करतो तर तुम्ही पण माझी रिस्पेक्ट ठेवावी हे मी एक्सपेक्ट करतो. अगदी बरोबर. मग ते सगळं झालं. मग रितेश बोलले राखी आणि तन्वीचा वादात गेले. मग तुमचा अंडीचा विषय होता, अंडी परत दिले होते, शिक्षेचा उपयोग काय मग, नाही का. राखी तुमचं कौतुकही होतं, तुमच्या कृत्यामुळे एकाही अंड्याचा फायदा म्हणजे झाला नाही ना, तो अंडे सगळे वायाच गेले ना. अन्नाचा रिस्पेक्ट करा एवढंच म्हणणं आहे माझं. आणि तुम्ही तो करता. तुम्ही फुलकोबी जो आहे ना खूप केली ना, ती वर्ल्ड फेमस झाली की अशी फुलकोबी कोणीच नाही केली. त्यावर म्हणे ते रितेश सर बोलले त्यावर चमचा घुसवला होता आणि तिखट मीठ लावलं होतं. पण लेट मी करेक्ट यू, त्याच्यावर चाकू घुसवला होता रितेश सर, असं वाटते मला. चाकूच होता, हां चाकूच होता. मग एपिसोड लक्षात राहता यार, एवढी पण हे नाही मूर्ख मी. तर त्याच्यावर चाकू लावला होता आणि मग तिखट मीठ लावलं होतं. ते खूप फनी दिसत होतं यार, काय म्हणून मी. अशी फुलकोबी कोण करतं, तन्वी म्हणते तिला, हे काय राखी अशी फुलकोबी कोण करतं राखी. राखी म्हणे मी करते. आता ही अशी चाकू लावून तिखट मीठ लावून अशी शिजवायला ठेवायची पातेल्यात. वाव हे कमाल होता. नंतर रितेश बोलले टोळी फुटली, अनुश्री इंडिव्हिज्युअल खेळलात, तुमची सुरुवात दमदार झाली आणि तुम्ही काटा टीमबरोबर तुमचं जे आहे ना ते म्हणजे एक चांगलं रिलेशन ठेवलं आणि त्याच्यामुळं तुम्ही लगेच कॅप्टन पण झाला. तर अनुश्री नाही कॅप्टन अनुश्री तुमचं अभिनंदन. तुम्ही गेम बदलता त्याचा फायदाही तुम्हालाच होतोय. तर अनुश्री तुमचा गेम भारी चालू आहे, माइंड ब्लोविंग अनुश्री, माइंड ब्लोविंग. तर हे म्हणजे तारीफ आली. अनुश्री आहे यार टॉप 5मध्ये. रितेश सर तारीफ करताय ना, म्हणजे अनुश्री टॉप 5मध्ये आहे. अनुश्री आहे, तन्वी आहे, विशाल. एक विलन तर घेऊनच जाणार ते. टोळीचा जो करता धरता आहे विशाल. रुचिताला ते ठेवतील का नाही टॉप 5मध्ये मला नाही वाटत. एवढे जण कुठं टॉप 5मध्ये. राकेश तन्वीपैकी एक जण ट्रॉफी उचलणार. विशाल, अनुश्री,
मग ते दीपालीला नेता की नाही, मग इथे कोणाला नेता हे बघू. दीपालीला नेता प्राजक्ता नाही, सॉरी प्राजक्ता तर आता पुढच्या वीकमध्येच आऊट होऊ शकते, सांगता नाही येत. पण प्राजक्ता पण बिग बॉसची फेवरेट आहे. बघूया यार काय करता यावेळेस. जसे यार ते एविक्शन होत आहे ना बाई, नंबर 1वर जे वोटिंग ट्रेंडला आहे बाई, ते सुद्धा बाहेर जात आहे. करण सोनवणे, सचिन कुमावत, आता रोशन भजनकर. काय बोलणार यार आपण, वोटिंगचं तर काही राहिलंच नाही. मरिते सर बोलले लगेच, रुचिता मी खूप इम्प्रेस आहे. 7 आठवडे झाले, आता मी खास तुम्हाला गिफ्ट आणले, मराठी शब्दकोश आणले, डिक्शनरी. आता मी खास गिफ्ट आणले रुचिता. तो म्हणजे नुकताच मराठी भाषा दिन पार पडलाय, त्यामुळे हा मराठी शब्दकोश मी तुम्हाला भेट द्यायचं ठरवलंय. आपली मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तिला. ज्ञानेश्वर माऊली जे म्हणले होते, माझ्या मराठी बोलू कौतुके, अमृताने पैजा जिंके, जे बोलले ते अमृता तेही पैजा जिंके असं बोलले ते. तुम्हाला याचा माहिती अर्थ आहे काय? अर्थात माहीत नसणारच. तर मी सांगतो, देवानी जे ते अमृतासाठी म्हणजे भांडले होते, अमृत मंथन केलं होतं अमृतासाठी, ते सर्वात गोड आहे. तर त्याची गोडी एका बाजूला आणि आपल्या मराठी भाषेची गोडी एका बाजूला, म्हणजे एका बाजूला ठेवलं तर मराठी भाषा ठेवली तर गोडीमध्ये ना मराठी भाषा ही जिंकेल. अमृत एका बाजूला ठेवलं आणि मराठी भाषेची गोडी एका बाजूला ठेवली तर मराठी भाषा ही जिंकेल असं बोल. ज्या भाषेचा वापर करताना त्याबद्दल बोलतो. वाटाण्या, चिचुंद्र्या, तन्वीला काय बोललात तुम्ही? खरकटे. याचा अर्थ किती घाणेरडा होतो हे माहिती का तुम्हाला? म्हणजे यूज अँड थ्रू, माहिती का तुम्हाला? तर रुचिता बोलली, सर मला खरंच माहिती नाही याचा अर्थ काय होता, एवढा डबल मला खरंच माहिती नव्हतं. रुचिताचे हे शब्द ठरलेले की खूप काय काय बोलते ही आणि ना मग माफी मागते आणि ना परत त्याच चुका परत करते बाई पुढच्या वीकमध्ये. तेच चालू असतं ते. ठीक आहे, मान्य आहे. नंतर तिने ते थुंकणं वगैरे बंद केलं असेल किंवा मग त्या गोष्टी बोलणं काही काही बंद केलं असेल, पण ती बोलतेच, तिच्या तोंडावर झाकणच राहत नाही. ती खरकट्या, चिचुंद्र्या, वाटाण्या पण हे बोललं. पण मग रितेश सरांनी प्रभूला का नाही बोललं? कारण प्रभूने पण तितकंच तिला काही काही बोलला होता. प्रभू पण प्रभूने पण तिला चांगलं प्रत्युत्तर केलं होतं, हे माझं म्हणणं आहे. मग खरकटे बोलले एका बाईला, हा शब्द तुम्हाला शोभतो का? तुम्ही एका बाईला खरकटं बोलताय नॅशनल टेलिव्हिजनवर. रुचिताला लोकांच्या ना कमेंट्स दाखवल्या गेल्या ज्यामध्ये लिहिलं होतं का रुचिता ही नालायक, म्हणजे नालायक म्हणजे नालायक सदस्य हिला घरात का ठेवली? खरं तर रितेश सरांवर ॲक्शन घेतली पाहिजे, ही कमेंट तिला दाखवण्यात आली. तुम्ही असे शब्द वापर. ती रुचिता बोलली मला खरकटे म्हणजे काय माहीतच, म्हणजे या शब्दाचा एवढा अर्थ माहीत नाही. तर माझं हेच म्हणणं आहे का तुम्हाला ज्या शिवीचा किंवा ज्या गोष्टीचा अर्थ माहीत नाही ना, तर त्या गोष्टी बोलू नये घरात. मग बिग बॉस असं काय नाही करत, तुम्ही ही जे खरकटे वगैरे बोलता ते म्यूट करा ना, जसं तुम्ही बाकीच्या कंटेस्टंटच्या ना शिव्या म्यूट करताना तशा काटा टीमचे जे शब्द आहे ना बहुतेक म्यूट केले जातात, तशाच हिचे पण शब्द म्यूट करून टाकतात. हिचे का दाखवले जातात? मग म्यूट करून टाका हिचे पण. मग तुम्ही असे शब्द वापरतात, तेच बोलता, आय एम सॉरी हेच बोलतात. तुमचं नेहमीच आहे इमेज, तुम्हाला स्वतःच्या इमेजची पर्वा नसेल हो, पण मला शोची स्वतःची आम्हाला आहे ना पर्वा बाई. असे बोलले. तुमच्याबद्दल काय चर्चा आहे लोकांमध्ये ते तर तुम्हाला समजलंच असेल. तुम्ही नॉमिनेशनमध्ये असताना आता महाराष्ट्राने निर्णय घेतला असताना तुम्हाला बाहेर काढला असता. मग मागच्या वीकमध्ये का महाराष्ट्राने निर्णय नाही घेतला? मागच्या वीकमध्ये रुचिता तर बॉटमला होती, काढलं का नाही मग बाहेर? तुम्ही का नाही काढलं? बिग बॉसचे मेकर्स बॉटमला ती असं का नसो, तुम्ही तर असंही नंबर 1वर जे राहता नंबर 2वर राहता, तुमच्या मनावर आहे, तुम्ही कोणालाही काढू शकता. तर तुम्ही जसं रोशनला काढलं, सचिनला काढलं, करणला काढलं, मग रुचिताला काढणं तुम्हाला काय जड जाणार आहे? काढा रुचिताला. असंही रुचिताला महाराष्ट्रात थिएटरच मिळतोय, तिच्याबद्दल कोणी म्हणणार नाही का अनफेअर एविक्शन झालं, कोणीच म्हणणार नाही. काढा मग रुचिताला पण, का नाही काढत? कारण ती रुचिता घरातली विलन आहे, ती जर गेली तर बाई कोण भांडणार आहे? काढणारच नाही तुम्ही रुचिताला, माहिती आहे तर मग त्या गोष्टी बोलतात का? सिंपल. त्यांना सांगायची गरज नाही आहे. आणि म्हणता एका शब्दाचे 10 अर्थ निघणार, त्याच्यामुळे याचमुळे भान ठेवा का तुम्ही काय शब्द बोलताय.
या शोमध्ये जाताना आहे ना जाताना मानाने जा. पहिले हाड म्हणायचा पॅटर्न बदलला, नंतर थुकायचा पॅटर्न बदलला आणि हा नवीन पॅटर्न धरलाय तुम्ही असं बोलले. प्रभू त्यांनी शब्द वापरले म्हणून तुम्ही पण वापरता का? प्रभूला हे बोलण्यात आलं, त्या बोलल्या म्हणून तुम्ही पण बोलणार का? हा एक शब्द त्यांना बोलण्याचा. मग नंतर रुचिताला बोलले, एकदा दोनदा चुकतो ना तो माणूस असतो, जो सदैव चुकतो ना तो चुकीचा माणूस असतो. हे आवडलं मला. जो सदैव चुकतो ना तो चुकीचाच माणूस असतो, जो एकदा दोनदा चुकतो ना तो माणूस असतो. वा. एलिमिनेशन आताच होणार आहे म्हणे. आणि 4ही जणांना बाई पाट्या दिल्या, ॲक्टिव्हिटी रूममध्ये बोलवलं आणि इथे एकाचं नाव सांगा की कोण घरातनं जाऊ शकतं. तर प्राजक्ता म्हणती रोशन जाऊ शकतो, राकेश म्हणतोय प्राजक्ता जाऊ शकते, राखी म्हणती रोशन जाऊ शकतो, रोशन म्हणतोय मी स्वतःच जाऊ शकतो. रोशन, मी तुम्हाला म्हणलं ना यांनी ना पहिलेच त्याची हत्यारं टाकून दिली होती रोशनने की त्याला गेम खेळायचा नव्हता, म्हणूनच त्याचं एविक्शन झालंय. प्राजक्ताला काय ठेवलं आहे आता 1 वीकमध्ये ही बघू काय इंटरेस्टिंग करते. नाही केलं तू बी जाय बाई बाहेर, कारण यांचं चालूच राहतं. मागच्या वेळेस आहे ना सचिन आणि रोशन बॉटममध्ये होता, तर सचिन गेला रोशनला ठेवलं. आता रोशन आणि सचिन म्हणजे रोशन आणि प्राजक्ता बॉटममध्ये, तर रोशनला काढलं. आता प्राजक्ताबरोबर जे बॉटममध्ये येईल प्राजक्ताला काढल. सागरचाही गेम नाही आहे तसा बघायला गेलं तर. मग इकडं प्राजक्ता रोशन, मग रितेश सरांनी राकेश आणि राखीला रा सेफ केलं. रा तुम्ही सेफ आहात. आणि मग प्राजक्ता रोशन डेंजर झोनमध्ये होते आणि मग दोघांसाठी एक दार उघडणार होतं आणि ते दार उघडलंय रोशनसाठी. आणि रोशन इथं अशा प्रकारे एविक्ट झाला आहे. नंतर बाहेर येऊन रोशनला ते 1 लाखाचा ते चेक देण्यात आला आणि त्याची एव्ही दाखवण्यात आली. आणि रोशनच्या एव्हीमध्ये जास्तीत जास्त रितेश सरांच्या भाऊचे धक्के दाखवण्यात आले आणि त्यामध्ये दाखवण्यात आलं की तुम्ही विशाल सोबत खेळताय, त्याची सावली म्हणून खेळताय, तर प्लीज त्या गोष्टी बंद करा. आणि हे सांगण्यात आलेलं असून सुद्धा रोशनने ठीक आहे रोशन आहे ना एकाच टीममध्ये खेळा यार. रोशन तुम्हाला सांगितलं ना तो एक इनोसंट बंदा आहे, तो एक वेगळा म्हणजे ना स्वभाव राहता प्रत्येकाचे यार. कोणाकोणाचा रागट असतो, कोणाकोणाचा तोंडावर कंट्रोल करणार नसतो, कोणी आतून लई इमोशनल असतं. रुचिता बघा, रुचिताचा असा स्वभाव आहे का तिचा स्वतःच्या तोंडावर कंट्रोल नाही आहे, काहीही बोलते तिला स्वतःला काही वेळेस माहीत नसतं का ती काय बोलते. पण नंतर ती खूप इमोशनली आहे. रुचिताला ह्या गोष्टी कळत नाही आहे का की ती विशालमध्ये इमोशनली अडकत चालली आहे. जर ती गेम पर्स्पेक्टिव्हने विचार केला असता तर तिने कधीच सोडलं असतं. कधीच सोडलं असतं माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे टोळीला सोडलं असतं, पण तिने सोडलं नाही. अनुश्री गेम पर्स्पेक्टिव्हने एकदम व्यवस्थित चालली, तिने टोळीला सोडलं. आता इंडिव्हिज्युअल गेम करत तिला एका टीमच्या बाजूने एक झुकावं लागणार आहे, ती काटा टीमच्या बाजूने झुकणार असं वाटतंय. आणि काटा टीमवाले तर आहेच टॉप 5ला, ही पण टॉप 5ला जाणार बघा. टोळीचा करता धरता जो आहे विशालला कदाचित टॉप 5मध्ये घेऊन जाणार आहे. तर या गोष्टी होणार आहेत बघा. तर हा सगळा होता बाई ओव्हरऑल भाऊचा धक्का. कसा वाटला तुम्हाला मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रोशनचा एविक्शन फेअर होतं की अनफेअर? गेम नव्हता रोशनचा ठीक आहे, पण त्यांनी जसा खेळला तसं ठीक आहे ना यार, गेम नव्हता पण रोशनचा, हे मी ॲग्री करते. आणि टोळीमधनं तो निघूच शकला नाही बाहेर, किंवा मग विशालने त्याला इतकं मॅनिप्युलेट केलं होतं, विशालच्या शब्दांमध्ये तो इतका मॅनिप्युलेट झाला होता का तो बाहेर निघू शकला नाही. या गोष्टी आहेत. चला ठीक आहे. जसं आपण मागच्या सीझनला पाहिलं, वैभव जसा अरबाजच्या शब्दांमध्ये अडकला, नंतर त्यांनी ठीक आहे स्टँड घ्यायला चालू केलं होतं, पण नंतर बिग बॉसने दाखवलंच नाही. तर ह्या पण गोष्टी होत असतात. 24 तासात खूप काही घडत असतं जे आपल्याला आहे ना 1 तासात एडिट करून दाखवलं जातं. तर या सगळ्या गोष्टी असतात. तर हा होता ओव्हरऑल भाऊचा धक्का. कसा वाटला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. 3 वाईल्ड कार्ड एंट्री, किती तुम्ही एक्सायटेड आता बघू यार किती जण म्हणजे कसे खेळतात. मी हे सगळे नाव पहिल्यांदा ऐकले. बघूया कशी खेळतात वाईल्ड कार्ड एंट्रीचा. होणारे सोमवारपासून धमाके बघायला मिळणार आहे. आता बघूया कोण कसं खेळतात. आणि आता आज राखीचं स्वयंवर दाखवण्यात येणार आहे आपल्याला भाऊच्या धक्क्यावर. तर आज रात्री खूप सारे टास्क. आज असा मनोरंजक एपिसोडच राहणार आहे सगळा. तर व्हिडिओला लाईक करा गाईज आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मी सगळे अपडेट घेऊन येते तुमच्याकडे. वाईल्ड कार्ड असो, एविक्शन असो, सगळे असो, किंवा मग आता आजचा रिव्ह्यू कसा वाटला ते पण सांगा मला. सो बाय बाय, टेक केअर अँड हॅव अ नाईस डे वेअर.
हॅव अ नाईस डे, संडे फन डे. बाय बाय.